नमस्कार, मी विजयाच वेगन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून बाजूची घंटा दाबायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। सुरुवातीला मी इथे एक मिक्सरचं भांडं घेते, त्यामध्ये एक आल्याचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत ते टाकते आणि 1 चमचा अख्खे धने घेतलेले ते पण टाकून छान मिक्सरमध्ये काढून याची जाडसर अशी पेस्ट करून घेते। बघू शकता इथे तुम्ही या पद्धतीने आपल्याला याची पेस्ट करायची आहे। आता मी गॅसवर कढई ठेवले, त्यात 2 मोठे चमचे तेल टाकून घेतले, त्यात अर्धा चमचा हिंग टाकून घेतले, त्यानंतर मी तिथे अर्धा चमचा मोहरी टाकते आणि आपल्याला छान हे तडतडू द्यायचे। याची फोडणी आपली इथे छान बसली पाहिजे आणि इथे छान मोहरी तडतडली। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेते मी। जिरे पण छान फुलले पाहिजे। जिरे छान फुलले, आता यात मी 1 लाल मिरची तुकडे करून टाकते। इथे ही मिरची छान तेलात तळून झाली की यामध्ये आपण जे मिक्सरमधून वाटण केले ते टाकून घेऊया आणि हे पण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया। इथे हे वाटण चांगलं परतून झाले, आता आपण मसाले टाकूया। त्यात आधी अर्धा चमचा हळद टाकून घेते, अर्धा चमचा लाल तिखट टाकते, 1 चमचा चाट मसाला टाकून घेऊया, नंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरा पावडर आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालं की आपण यामध्ये उकडलेले आलू टाकून घेऊया। इथे मी 4 मध्यम आकाराचे आलू उकडून कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि फक्त 2 मिनिट वाफ काढून घ्यायचे। हे वाफत असताना मी मध्ये एकदा झाकण काढून मीठ टाकून परतून घेतलं होतं आणि परत झाकण लावलं होतं। आता मी झाकण काढले आणि आलू मस्त आपले वाफला गेले। थोडीशी कोथिंबीर टाकू आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। इथे तुम्ही हे असंच चपातीसोबत, भाकरीसोबत भाजी म्हणून खाऊ शकता। खूप छान चव येते, खूप छान लागते, पण आपण इथे चाट करत आहोत त्यामुळे मी आता यामध्ये दही आणि हॉट सॉस टाकून गार्निशिंग करून घेत आहे। दही आणि हॉट सॉस टाकल्याने या चाटला चव एकदम भारी येते। याऐवजी तुम्ही चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी पण टाकून खाऊ शकता, त्याने पण मस्त चव येते। रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की रेसिपी कशी झाली। ही चटपटी टेस्टी आलू चाट रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची घंटा वाजवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय।